ओव्हर वॉटर्ड प्लांटला मरण्यापासून कसं रेस्क्यू करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही रील शेवटपर्यंत पाहत राहा. हॅलो ग्रीन सोल्स, मी श्रद्धा, फाउंडर ऑफ लिव्ह अँड लीफ. ओव्हर वॉटरिंग म्हणजे नक्की काय होतं? मातीमध्ये पाणी जास्त वेळ राहिल्यामुळे रूट्सना ऑक्सिजन मिळत नाही आणि रूट रॉट व्हायला लागतो. याचा परिणाम लीव्हज वरती दिसून येतो. लीव्हज हे मऊ आणि येल्लो पडायला लागतात, पण ॲक्च्युली प्रॉब्लेम हा रूट्समध्येच असतो. जर प्लांट हे अशा कंडिशनमध्ये असेल तर प्लांटला वाचवण्यासाठी या 3 स्टेप्स फॉलो करा. फर्स्ट स्टेप म्हणजे प्लांटला पॉटमधून अलगद बाहेर काढा आणि जर तुम्हाला प्लांटचे रूट्स हे काळे किंवा मऊ पडलेले दिसत असतील तर रूट रॉट हा सुरू झालेला आहे. असे रूट्स हे सीझरने कट करा. सेकंड स्टेपमध्ये प्लांट हे एका न्यूजपेपर किंवा कापडावरती सावलीमध्ये ठेवा आणि त्यांच्या रूट्सना 30 to 45 मिनिट्स करता एअर ड्राय होऊ द्या. तिसरी स्टेप आहे रिपॉटिंग. आता फ्रेश आणि वेल ड्रेन मीडिया हा यूज करा. रिपॉटिंग करताना जुना मीडिया जो आहे तो पूर्णपणे काढून टाका आणि पॉट्सला ड्रेनेज होल असणं हे इम्पॉर्टंट आहे. आता रिपॉट केलेलं प्लांट जे आहे त्याला पाणी द्या. पाणी देताना ड्रेनेज होल्समधून पाणी हे बाहेर येणं गरजेचं आहे आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही वॉटरिंग कराल तेव्हा सॉइल मॉइश्चर चेक करूनच पाणी द्या. या 3 स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं प्लांट हे नक्की रिकवर करेल. फक्त थोडा पेशन्स ठेवा. अशाच प्लांट केअर टिप्स मिळवण्यासाठी लिव्ह अँड लीफला फॉलो करा आणि हा व्हिडिओ अजून नवीन प्लांट पॅरेंट्सना शेअर करा.